अहिल्यानगरमध्ये धक्कादायक हल्ल्याच्या घटनेनंतर तणावाचं वातावरण निर्माण झालंय। महापालिकेचे कंत्राटी कामगार धीरज परदेशी यांच्यावर मुकुंदनगर परिसरातील कब्रस्तानाजवळ विद्युत खांबाचं काम करत असताना जमावाने प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे। गंभीर जखमी झालेल्या धीरज परदेशी यांनी सलग 3 दिवस मृत्यूशी झुंज दिली, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 4 संशयित आरोपींना अटक केली आहे। इतर आरोपींचा शोध सुरू आहे। दरम्यान आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी धीरज परदेशी यांच्या कुटुंबियांसह स्थानिक नागरिकांनी केली आहे। घटनेच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय। जे झालं ते सगळं तुम्ही बघितलंय। जसं त्यांनी ज्या व्यक्तींनी ज्या आरोपींनी म्हटलं होतं आज इसको मार डालेंगे, त्या पद्धतीनेच माझ्या नवऱ्याच्या डोक्यावर मारलेलं आहे। नेणारा पण मुसलमान होता आणि मारणारा पण मुसलमानच होता आणि त्यांच्या खास करून कब्रस्तान मध्ये नेऊन त्यांनी मारलेलं आहे। माझ्या नवऱ्याला जिथं मारलं, माझ्या नवऱ्याची अंत्यविधी मी तिथंच करणार आहे, नाही तर मी माझ्या नवऱ्याची अंत्यविधी करणार नाही। हीच माझी प्रशासनाकडे मागणी आहे आणि माझ्या नवऱ्याची काहीच चुकी नव्हती। चुकी काय म्हणून तर फक्त भगवा टिळा लावला। हिंदू आहे माझा नवरा, ही चुकी आमची। जन्माला आम्ही हिंदू आलो, गर्वाने आम्ही हिंदूच म्हणतो आणि माझा नवरा कट्टर हिंदू होता। हा प्रकार अतिशय गंभीर आहे आणि अशा प्रकारच्या पद्धतीने महापालिका कर्मचारी कोणी हल्ला होणं, तर आता याचा गंभीर दखल आता प्रशासनाने आम्ही घेतली आहे। कुटुंबियांना मी आज इथे भेटलोय। कुटुंबियांच्या भावना तीव्र आहेत आणि यापूर्वी अशा काही घटना मुकुंदनगर भागात घडत होत्या, तर 3 आरोपी आता केलेले आहेत। त्यातला मुख्य आरोपी आता त्याला अटक झालेली आहे। पण या सगळ्या पाठीमागे याचा मास्टरमाइंड कोण आहे त्याला शोधलं पाहिजे। कारण सातत्याने अशा होणाऱ्या घटनेमध्ये काही कारवाई काय झाली नाही याचाही जर विचार करावा लागेल त्यापूर्वी सुद्धा। पण आता ह्या घटनेच्या अनुसरून तो हेच आरोपी नाही, पण मी म्हटल्याप्रमाणे त्याच्या खोलापर्यंत जावं लागेल, आपल्याला मुळापर्यंत जावं लागेल की खरं म्हणजे अतिशय शोकाकुल वातावरण संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे। की एक निस्वार्थी मुलगा जो लहानपणीपासून हिंदू धर्माचं काम करतो, हिंदू धर्माचं काम करत असताना त्याला जबाबदारी म्हणून मुकुंदनगर हा एरिया त्याला पहिल्यापासून आवडत नव्हतं, तरी पण तो तिथे जबाबदारी म्हणून चांगल्या पद्धतीने काम करायला गेला। पण काही लोकांनी त्याच्यावर कट रचला, त्याला मारलं। आज आपण पाहतो की त्याचा जीव घेऊन टाकला। तर ह्या असल्या मुसलमान जे आधी लांडे यांना कुठंतरी या प्रकरणातून घेसून काढलं पाहिजे। त्यामध्ये आज सगळ्यांची मागणी आहे की त्यांना गजाआड करा। माझी तर व्यक्तिशः अशी मागणी आहे की त्यांचे जिथं ते दिसते पकडल्याबरोबर त्यांचे मुंडके छाटून टाकले पाहिजे। कारण सगळे आरोपी जेवढ्यांचे नाव त्याच्यामध्ये आहेत, जेवढे या पाठीमागे हे कट